स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे अटकेत. मध्यरात्री गुणाट गावातून पुणे पोलिसांनी केली अटक. पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे सध्या पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीत. आरोपी गुणाट गावातून पुणे क्राईम ब्रांचकडून अटक. आरोपी दत्ता गाडेची ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी. पुणे पोलीस आरोपीला आज शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर करणार. पुण्यातल्या वाढत्या गुन्हेगारीवरून सामना अग्रलेखातून सरकारवरती निशाणा. पुणेकर थंड आणि लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊन त्यांची सुरक्षा वाऱ्यावर सोडणारे सध्याचे राज्यकर्ते त्यापेक्षा जास्त थंड, असं म्हणत अग्रलेखातून आगपाखड. घटना घडली तेव्हा कोणताही प्रतिकार झाला नाही. स्वारगेट घटनेप्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं वादग्रस्त वक्तव्य. प्रतिकार झाला असता तर लोक धावून गेले असते. पोलिसांना पाठिंबा देताना गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं वक्तव्य. गृहराज्यमंत्री दिव्य आहेत. शांततेत बलात्कार पार पडला, हे गृहराज्यमंत्र्यांचं वक्तव्य. संजय राऊतांकडून योगेश कदमांच्या वक्तव्याचा निषेध. ज्या गुंडांची पुण्यामध्ये ओळख परेड पार पडली त्याच गुंडांनी निवडणुकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीला मदत केली. संजय राऊतांचा आरोप. ह्याच गुंडांनी त्यांच्या पक्षाचं काम केलं. राऊतांचं वक्तव्य. योगेश कदम यांचं बेजबाबदार आणि असंवेदनशील वक्तव्य. सुषमा अंधारेंची टीका. अपमान होणार असेल तर पीडित लेकीबाळी जीवाचं बरं वाईट करतील. सुषमा अंधारेंकडून योगेश कदमांवरती निशाणा. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीला शोधल्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळेंकडून पुणे पोलिसांचं अभिनंदन. तर नराधमाला योग्य ती शिक्षा केली जाईल, बावनकुळेंचं आश्वासन. पालकमंत्री अजितदादांच्या पुण्यातच का सगळ्या गोष्टी घडतायत? संजय राऊतांचा सवाल. पुण्यात राजकीय वरदहस्त लाभलेले अनेक गुन्हेगार, राऊतांचा दावा. स्वारगेट बलात्कार प्रकरणी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचं वादग्रस्त वक्तव्य. अशा घटना देशात घडतच असतात. गुन्हेगारी वृत्ती प्रत्येक ठिकाणी असतेच. सावकारेंची वादग्रस्त प्रतिक्रिया. आज ठाकरेंच्या शिवसेना आमदारांची मातोश्रीवर बैठक. आजच्या बैठकीत राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन तसंच पक्ष मजबूतीबाबत चर्चा होणार. तर विधानसभा विरोधी पक्षनेत्यासंदर्भात बैठकीत चर्चा होण्याची शक्यता. दापोलीत ठाकरेंच्या सेनेला धक्का. उपनगराध्यक्ष खालिद रखांदे आणि शिवानी खानविलकर यांच्यासह 6 नगरसेवकांचा आज शिवसेनेत जाहीर प्रवेश. योगेश कदमांच्या उपस्थितीत सोहळा. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे स्वतःला हिंदू म्हणवून घेतात. जर ते हिंदू आहेत तर कुंभमेळ्यात स्नान करायला का गेले नाहीत? या लोकांच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींवर टीका. इकडे 50 खोके घ्यायचे आणि तिकडे गंगेत डुबकी मारून यायची, उपयोग काय त्याचा? उद्धव ठाकरेंचं शिंदेंना प्रत्युत्तर. नवीन हिंदुत्ववाल्यांनी राम नावाचं महत्त्व शिकवण्याची गरज नाही, ठाकरेंचा पलटवार. नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का. माजी आमदार मोहन हंबर्डे आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार. मात्र प्रवेश सोहळ्याच्या बॅनरवरनं मंत्री धनंजय मुंडेंचा फोटो गायब असल्यामुळे चर्चांना उधाण. काँग्रेस कार्यकर्त्यांमुळे आपला पराभव. राष्ट्रवादी अजित पवार गटातील प्रवेशाआधी काँग्रेसचे नांदेडचे माजी आमदार मोहन हंबर्डे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांवरती फोडलं पराभवाचं खापर. रायगड पालकमंत्रीपदाचा तिढा लवकर सुटेल. भरत गोगावलेंचं वक्तव्य. पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळणार, गोगावलेंचा विश्वास. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा लवकरच सुटेल. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया. पालकमंत्रीपदाबाबत महायुतीतील प्रमुख नेते बसून निर्णय घेतील, राधाकृष्ण विखे पाटलांचं विधान. मुख्यमंत्री फडणवीस 6 मार्चला पन्हाळगडावर जाणार. पन्हाळगडच्या रणसंग्राम या लघुपटाच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहणार. यावेळी फडणवीसांसह काही मंत्री सुद्धा उपस्थित असतील. आमदार विनय कोरेंची माहिती. मराठा योद्ध्यांचे दिल्लीमध्ये पुतळे उभारण्याची परवानगी द्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पत्राद्वारे गृहमंत्री अमित शहांकडे मागणी. सरहद संस्था स्वखर्चाने पुतळे उभारणार असल्याचा पत्रात उल्लेख. मध्य रेल्वेवर होळीनिमित्त आणखी 76 विशेष गाड्या चालवल्या जाणार. मुंबई ते मऊ, दानापूर, बनारस, समस्तीपूर, कन्याकुमारी तसंच तिरुवनंतपुरम दरम्यान अतिरिक्त गाड्या चालवण्याचा निर्णय.
सीएसएमटी स्थानकामध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक 12 आणि 13च्या विस्तारीकरणासाठी सीएसएमटी ते भायखळा दरम्यान 15 तासांचा विशेष ब्लॉक. 59 लोकल 3 मेल एक्सप्रेस रद्द. शुक्रवारी रात्री 11 ते शनिवारी पहाटे 4 पर्यंत आणि दुसरा ब्लॉक हा शनिवारी 11 ते सकाळी 9 पर्यंत असेल. भांडूप मुलुंडला जोडणाऱ्या नाहूर रेल्वे ओव्हरब्रिजचं काम पूर्ण. लवकरच पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल. खासदार संजय दीना पाटील यांनी केली पुलाच्या कामाची पाहणी. मुंबई आणि कोकणामध्ये उन्हाचे चटके. दरवर्षी होळीनंतर सुरू होणारा उन्हाळा. यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच तापमान 40 अंशांच्या उंबरठ्यावर. तुळजापूर संस्थांकडून कर्मचाऱ्यांची लूट. 32 नवीन नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांकडून बेकायदेशीरपणे बँक गॅरंटी म्हणून प्रत्येकी 2 लाख अशी सक्तीने 78 लाखांची वसुली. बीडच्या कारागृहात वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट. जेलमधील कर्मचारी सहकार्य करत असल्याचाही आरोप. यानंतर आता देशमुख कुटुंबीय कारागृह प्रशासनाकडे माहिती अधिकारात सीसीटीव्ही फुटेज मागणार. कोल्हापुरात प्रशांत कोरटकरांविरोधात इंडिया आघाडीची निदर्शनं. शिवरायांचा अवमान करणाऱ्या कोरटकर विरोधात कारवाईची मागणी. खासदार शाहू महाराजांचीही निदर्शनावेळी उपस्थिती होती. इंद्रजित सावंत यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी तात्काळ कारवाई करा. अमोल मिटकरींनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून मागणी केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे माजी आमदार सुभाष चव्हाण यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन. वयाच्या 78व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. छत्रपती संभाजीनगरमध्ये 12वीच्या जीवशास्त्राच्या पेपरच्या वेळी सामूहिक कॉपी. ओहर जटवाडाच्या राजर्षी शाहू महाराज माध्यमिक विद्यालयातला प्रकार. 125 विद्यार्थ्यांनी एकाच हॉलमध्ये बसून सामूहिक कॉपी केली. वाळू माफियांविरोधात ठाणे महसूल विभागाची मोठी कारवाई. वाळू बोटीच्या 2 मालकांवरती कारवाई. 15 लाखांचा मुद्देमाल नष्ट केला. आंतरधर्मीय विवाहानंतर भंडाऱ्यात तणावाचं वातावरण. मर्जीने विवाह केल्याचं तरुणीचं पोलिसांना स्टेटमेंट. तर तिच्या कुटुंबियांची मुलाविरोधात फूस लावून मुलीला पळवल्याची तक्रार. तरुणाला अटक न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा. वाशिम जिल्ह्यामध्ये 24 तासात बलात्काराची दुसरी घटना. 8 वर्षीय बालिकेवरील बलात्काराच्या घटनेनंतर आता 17 वर्षीय अल्पवयीन महाविद्यालयीन तरुणीवरती अज्ञात व्यक्तीकडून बलात्कार. नाशिकच्या येवला तालुक्यातील मुखेड महालखेडा परिसरामध्ये बिबट्याचं दर्शन. शेतकऱ्याने मोबाईलमध्ये बिबट्याचं चित्रीकरण केलं. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरती वाशिम जिल्ह्यामध्ये मागच्या 45 दिवसात 45 अपघात. यामध्ये 7 जणांचा मृत्यू, 65 जण जखमी. आईस्क्रीम आणण्यासाठी दुकानात गेलेल्या 7 वर्षाच्या चिमुकलीवरती लैंगिक अत्याचार. वाशिम शहरातील घटना. 19 वर्षीय आरोपीला पोलिसांकडून अटक. फक्त कायद्याच्या माध्यमातून अशा घटना कमी होणार नाहीत. कायद्याशिवाय समाजावरही मोठी जबाबदारी. स्वारगेट बलात्कार प्रकरणावरती माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांची प्रतिक्रिया. जालन्यामध्ये पोलिसांनी घेतली वाळू माफियांची परेड. वाळू तस्करांना तडीपार करण्याचा अप्पर पोलीस अधीक्षकांनी इशारा दिला. तरुणाने कुत्र्याला दुचाकीला बांधून फरफटत नेलं. सोशल मीडियावरती घटनेचा व्हिडिओ व्हायरल. जळगाव जिल्ह्यातील अमानुष प्रकार. तरुणाविरोधात कठोर कारवाई करा. प्राणी मित्र संघटनांची मागणी. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या मूळ हिंदी कवितेच्या मराठी अनुवादित गीताचा प्रकाशन सोहळा. कार्यक्रमामध्ये संगीतकार श्रीधर फडके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित. इडली बनवण्यासाठी प्लास्टिकच्या वापरावरती कर्नाटक सरकारची बंदी. प्लास्टिकमध्ये कर्करोगजन्य घटक असल्याने बंदीचा निर्णय. कर्नाटकात 52 हॉटेल्समध्ये इडली बनवण्यासाठी प्लास्टिकचा वापर होत असल्याची माहिती. 14 बदलांसह सुधारित वक्फ बोर्ड विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. 10 मार्चपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात वक्फ दुरुस्ती विधेयक मंजुरीसाठी आणलं जाईल. नेपाळमध्ये 6.1 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के. हिमालयी राष्ट्राच्या मध्य प्रदेशातील सिंधुपाल चौक जिल्ह्यात भूकंपाचं केंद्र होतं.
प्रयागराजच्या महाकुंभसाठी काम केलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना 10,000चा बोनस तर 5 लाखांचं विमा संरक्षण. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घोषणा. अर्थसचिव तुहिनकांत पांडे सेबीचे नवीन प्रमुख. पांडेंचा कार्यकाळ 3 वर्षांचा. माधवी बुच यांच्या वादग्रस्त कारकिर्दीनंतर पांडेंकडे कारभार. सलमान खानच्या सिकंदर चित्रपटाचा टीजर प्रदर्शित. AR मुरुगदोस दिग्दर्शित हा चित्रपट ईदचं औचित्य साधून प्रदर्शित केला जाणार. साऊथ स्टार धनुष आणि नागार्जुन अभिनीत कुबेर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर. शेखर कम्मुला दिग्दर्शित कुबेर 20 जून 2025ला जगभरात प्रदर्शित होणार. हॉलिवूड अभिनेत्री मिशेल ट्रॅचनबर्गचं निधन. ती फक्त 39 वर्षाची होती. बफी द व्हॅम्पायर स्लेअर आणि गॉसिप गर्ल चित्रपटामुळे ती लोकप्रिय झाली होती. मिशेलचा घरातच मृतदेह आढळला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.